शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला. आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काय जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे. आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ. पण आजपासून नॉमिनेशनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे, खरं आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल. नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरलासुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या 7-8 महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो. त्यात विषय मुंबई महानगरपालिकेचा. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काही विद्यमान नगरसेवक असतात, त्यांच्या जागांची अदलाबदल होत असते युतीमध्ये, तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. राज ठाकरेंचं असं मत आहे की जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा का राजसाहेबांनी तुम्हाला अधिकृतपणे हे कळवलं आहे का? मला वाटतं नाही. राजसाहेबांनी असं काही केलेलं नाही आहे. राजसाहेब आणि उद्धवसाहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संवादामध्ये आहोत आणि त्यांचं म्हणणं चुकीचं काय आहे? जर त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल ते चुकलं का? की जागा वाटप पूर्ण झाल्याशिवाय कुठली युती जाहीर होत नाही ना. मग शिंदेंची आणि भाजपची युती काढली आहे जाहीर करण्याची. अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती का डिक्लेअर झाली नाही? आमच्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत, एवढंच मी सांगू शकतो. रावसाहेब, त्यात माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप असे जे मराठी भाषिक बहुल तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. त्यात जागा वाटप आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत. जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव, रस्सीखेच नाही. भांडूप किंवा इतर जे तुम्ही भाग म्हणताय हे त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय, ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत. या भावनेतून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामुळे कोणी एखाद्या जागेसाठी अडून बसलं आहे असं कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये घडत नाही. या चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत जे देत आहेत हा त्यांना माझा संदेश आहे. त्यांची मागणी आहे की मागणी का नसावी? या भागात जागा वाटपा मनसेचेही आमदार होते, मनसेचेही नगरसेवक होते, तर किमान 3 जागा या सगळ्या मराठी भाषिक बहुल मला मिळाव्या. अशा पुढ्या कोण सोडतं मला माहीत नाही. जागा वाटप अत्यंत फेअर पद्धतीने सुरू झालं आणि त्याच पद्धतीने ते संपलं. अनेक जागांवरती दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांचा अधिकार असतो. एखादी जागा मनसेने मागितली असेल की आम्हाला द्या, त्यात चुकलं काहीच नाही. किंवा आमच्या लोकांनी हक्क सांगितला असेल तर काहीच. आमच्या 84 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 100च्या वर जाऊन पोचल्यावरती सगळ्यात जास्त अडचणी जागा वाटपात मोठ्या पक्षाला येत असतात. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त अडचण भारतीय जनता पक्षाची होणार आहे जागा देताना. पण आमच्यामध्ये आणि मनसेमध्ये असा जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही. जागा तुमच्याकडे राहिली काय, जागा आमच्याकडे राहिली काय, ती मराठी माणसाच्या युतीतून जिंकून येणं महत्त्वाचं आहे. एवढं उदार धोरण जर दोन्ही भावांनी स्वीकारलं असेल तर अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस त्यात काय असताना अजूनही युतीची अधिकृत घोषणा कशा करता पाहिजे? ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये 2 भाऊ एकत्र आले तेव्हाच युतीची घोषणा झाली. तुम्हाला चिंता कशा करता पाहिजे की आता का घोषणा नाही, उद्या का घोषणा नाही? करू ना, आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू. तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही करणार नाही. तुमचा अजेंडा मीडियाचा राबवणार नाही.
आमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही काय कार्यकर्ते म्हणतात 2017ची पुनरावृत्ती होऊ नये, अगदी शेवटच्या घटकापर्यंत होणार नाही. असं कार्यकर्ते काही म्हणत नाही आहे. कार्यकर्त्यांशी आमचा संवाद आहे सगळ्यांशी. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्या वेळेला कोणताही संभ्रम नाही. त्यावेळेला जे काय तुम्ही म्हणताय तेव्हा चर्चा सुरू झालेली नव्हती, तेव्हा सगळे हवेतले हवाबाण हरडे बाण होते. आता रिसर चर्चा, बैठका, जागा वाटप पूर्ण झालेलं असल्यावरती कार्यकर्त्यांनाही माहिती आहे कुठे काय चाललं आहे आपापल्या भागात. त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांची चिंता इतरांनी करू नये.